राज्यातील सत्ता समीकरणांवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मोठं राजकीय विधान केलेलं आहे। मुख्यमंत्री पदाच्या भवितव्यावरती भाष्य करताना एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नसल्याचा पुनरुच्चार राऊत यांनी केलाय आणि यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत सुद्धा महत्त्वाचं विधान केलेलं आहे। बावनकुळे यांच्यात राज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचं त्यांनी सांगितलंय। ते मुख्यमंत्री पदासाठी सक्षम असल्याचं राऊत म्हणाले। शिवाय सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलताना त्यांचं नेतृत्व आणि अनुभव केंद्राच्या राजकारणासाठी अधिक योग्य असल्याचं मत राऊत यांनी व्यक्त केलं। मला माहित नाही कोण काय म्हणते ते, पण मी जे काल म्हणालो त्या मताशी मी ठाम आहे। एकनाथ शिंदे पुन्हा या राज्याचे मुख्यमंत्री होणार नाही। शिवसेना फोडण्यासाठी त्यांचा वापर केला। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मराठी स्वाभिमानी हिंदुत्ववादी शिवसेना फोडण्यासाठी त्यांचा वापर केला। केंद्रामध्ये जर बदल झाले, केंद्रात जर बदल झाले आणि नरेंद्र मोदीजींना असं वाटलं की देवेंद्र फडणवीस हे केंद्रामध्ये एखाद्या प्रमुख खात्याचं नेतृत्व करण्यासाठी योग्य आहेत, 100% ते योग्य आहेत, केंद्रीय स्तरावरच योग्य आहेत। ते महाराष्ट्र त्यांच्या हातात आता राहिलेला नाही आहे। महाराष्ट्रात गुंडांचं राज्य सुरू झालेलं आहे। तर ते जर गेले, त्यांना अर्थ खातं मिळालं किंवा त्यांना HRD मिनिस्ट्री मिळाली तर फार महत्त्वाची खाती आहेत। आम्ही तर म्हणू त्यांना 2029च्या आधी प्रधानमंत्रीपद त्यांनी मिळवावं। तर मग महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री, ते बाहेरचा मुख्यमंत्री कशा करता करतील।